नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये मी एका विशेष प्रयोजनाने आलेले आहे, कारण आज आहे वर्ल्ड डॉक्टर्स डे. डॉक्टर बिधान चंद्र रॉय, जगविख्यात फिजिशियन, भारतरत्न, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री अर्थात डॉक्टर बी.सी. रॉय यांचा आज जन्म आणि मृत्यू दिवस आहे. आणि या दिवसाच्या निमित्ताने, या दिवसाच्या औचित्याने डॉक्टरांचं समाजातील कार्य, डॉक्टरांचं समाजातील महत्त्व आणि सहभाग ह्याविषयी जागरूकता निर्माण केली जाते. ह्याच निमित्ताने आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय काय आहे तो बघूया. किडनीचे आजार आणि जनजागृती. आयुष्यामध्ये पैसा, ऐश्वर्य, सन्मान सगळं असेल, पण आजारी असू तर या सर्वांचा काय उपयोग आहे? खरोखरच आरोग्य हे या सर्वांपेक्षा श्रेष्ठच आहे. आणि आपल्या आरोग्याशी कटिबद्ध असतात त्या आपल्या किडनीज. शरीरातील रक्ताचं शुद्धीकरण करणं, ब्लड प्रेशर रेग्युलेशन करणं, शरीराची पाण्याचं आणि क्षारांचं संतुलन करणं आणि इत्यादी अनेक कामं आपले किडनीज सतत करत असतात. आणि म्हणूनच किडनीचे आजार कोणकोणते आहे आणि विशेष करून किडनी ट्रान्सप्लांटेशन ह्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत कन्सल्टंट नेफ्रॉलॉजिस्ट आणि रिनल ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉक्टर तुकाराम जमाले. नमस्कार डॉक्टर, तुमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर तुकाराम जमाले हे MBBS, MD इंटरनल मेडिसिन, DM नेफ्रॉलॉजी आहेत. मुंबईतील सेठ GS मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटलमध्ये नेफ्रॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये ते असोसिएट प्रोफेसर आहेत. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक येथे ह्यासाठी मास्टर्स इन फार्मास्युटिकल मेडिसिन पोस्ट डॉक्टरल रिसर्चसाठी कोऑर्डिनेटर आहेत. 12 आंतरराष्ट्रीय आणि 15 राष्ट्रीय वैद्यकीय जर्नल्समधून त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. आणि कार्डिओ रिनल सिंड्रोम या विषयावर त्यांनी पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे आणि ते टेक्स्टबुक म्हणून वापरलं जातं. दर्शक हो, किडनीचे आजार आणि जनजागृती असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. आणि कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर तुकाराम जमाले यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, त्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. नमस्कार डॉक्टर, पुन्हा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आणि वर्ल्ड डॉक्टर्स डेच्या निमित्ताने तुम्हाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. सर, आज आपण जेव्हा किडनी ह्या महत्त्वाच्या अवयवाबद्दल जेव्हा बोलणार आहोत, तेव्हा मला प्रथम सांगा की किडनी हा अवयव नेमका शरीरात कुठे असतो आणि त्याचं काय कार्य असतं? हां, तर आता जेव्हा आपण किडनीच्या आजाराबद्दलची माहिती, त्याची लक्षणं, त्याचा प्रतिबंध आणि उपचार ह्याबाबत माहिती घ्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याची रचना आणि कार्य हे थोडंसं आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. तर मी एक स्लाइड दाखवतोय आता. तर हे किडनीज 2 किडनीज असतात आपल्याला प्रत्येकी, आणि त्या साधारण बियाच्या आकाराच्या आणि आपल्या मुठी एवढ्या साईजच्या असतात. साधारण 150 ग्राम हे प्रत्येक किडनीचं वजन असतं आणि साधारण उभा काप घेतल्यानंतर किडनी अशी दिसते. पुढची स्लाइड दाखवतोय मी.
तर हे किडनीमध्ये हे रक्त शुद्धीकरणाचं कार्य करणारी अशी जवळपास 2 अब्ज फिल्टर्स प्रत्येक किडनीमध्ये असतात आणि हे किडनीमध्ये अशुद्ध रक्त आणलं जातं. ती फिल्टर्स रक्त फिल्ट्रेशन किंवा शुद्धीकरणाचं कार्य करतात आणि मग शुद्ध रक्त शरीराला परत टाकलं जातं आणि जे वेस्ट प्रोडक्ट्स असतात ते युरिनमधून बाहेर येतात. तर साधारण ह्या प्रकारे किडनीचं महत्त्वाचं कार्य असतं उत्सर्जन किंवा एक्सक्रिशन किंवा शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे. परंतु हे फक्त किडनीचं एकमेव कार्य नाही. तशीच किडनीची अनेक इतर महत्त्वाची कार्य आहेत, जसं की आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवणं, त्याचप्रमाणे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण योग्य पातळीवर ठेवणं, तसंच शरीरामधलं क्षाराचं प्रमाण, अतिरिक्त पाण्याचं प्रमाण नियंत्रित करणं, त्याबरोबरच हाडांच्या आरोग्याची देखभाल करणं, त्यामध्ये व्हिटॅमिन डीचं निर्मिती करणं हे सुद्धा किडनीचं महत्त्वाचं कार्य असतं. त्यामुळे ही अनेक कार्य किडनीची असल्यामुळं किडनीच्या फेल्युअरमध्ये किंवा किडनीचं काम ज्या रुग्णांचं कमी झालेलं असतं अशा रुग्णांमध्ये अनेक वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला दिसतात. म्हणजे ह्या 2 किडनीज असतात. देवाची पण काय किमया आहे की एक नाही तर 2 किडनीज आपल्याला दिलेल्या आहे आणि हे सतत फिल्ट्रेशनचं जे काम करत असतात. नेमकं मग किडनीचे आजार जेव्हा होतात, मधुमेह हा एक फार महत्त्वाचा आजार आहे. आज भारत ही जगाची राजधानी होते मधुमेहाची. तर मधुमेह जर अनियंत्रित असेल तर किडनीचे आजार होऊ शकतात का सर? हां, अगदी बरोबर. मधुमेह हे जागतिक पातळीवर आणि भारतात सुद्धा हे किडनी फेल्युअर किंवा किडनीच्या आजाराचं नंबर 1चं कारण समजलं जातं. ह्याचं कारण असं आहे की मधुमेह हा बऱ्याचदा अनेक वर्षापासून अनियंत्रित राहिलेला गेलेला असतो आणि त्यामुळं त्याचा हळूहळू किडनीच्या फिल्टर्सवर परिणाम होतो. जी मी सांगितलं मगाशी जी फिल्ट्रेशनची प्रोसेस असते ज्या फिल्टर्समध्ये होते, बऱ्याच काळ मधुमेह अनियंत्रित राहिल्यामुळे त्या फिल्टर्सला डॅमेज होतं. सुरुवातीला ते प्रोटीन लीक युरिनमध्ये व्हायला सुरू होते आणि मग त्यानंतर हळूहळू किडनीचं काम कमी होऊन किडनी फेल्युअरच्या स्टेजपर्यंतचा प्रवास असतो. त्यामुळे मधुमेह हे नंबर 1 कॉज ऑफ रिनल फेल्युअर आहे जगभरामध्ये आणि भारतात सुद्धा. ह्याचबरोबर इतरही महत्त्वाची किडनी फेल्युअरची कारणं आहेत, जसं की याविषयी आपण जाणून घेऊया सर. पण आपल्याला कार्यक्रमातला पहिला प्रश्न आलेला आहे. शलाका गाडगीळ प्रश्न विचारतायत. नमस्कार, मी शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारतेय. हां, बोला. माझा प्रश्न असा आहे की किडनीच्या आजारात ज्यावेळी किडनी फेल होते त्यावेळी आपल्याला डॉक्टर डायलिसिसचे उपचार करा सांगतात. तर डायलिसिस याचा अर्थ काय आणि डायलिसिस म्हणजे पेशंट इज काउंटिंग डेज का? नाही. आता हे तुम्ही जे सांगताय की जेव्हा किडनीचा आजार होतो तेव्हा डायलिसिस सांगितलं जातं, हे काही बरोबर नाही. कारण किडनीच्या आजाराच्या पायऱ्या असतात किंवा स्टेप्स असतात. स्टेज 1 to स्टेज 5 अशा प्रकारे किडनीचं जसं जसं काम कमी होत जातं तसं त्या आजाराची तीव्रता वाढत जाते आणि शेवटच्या स्टेजमध्ये जेव्हा किडनीचं काम येतं, जेव्हा 15% कमी किडनीचं काम शिल्लक उरतं, त्यावेळी डायलिसिसची गरज भासते. परंतु जर आपण लवकर हा आजार डिटेक्ट करू शकलो तर बऱ्याचशा रुग्णांना डायलिसिसवर जाण्यापासून आपण रोखू शकतो. त्यांना औषध उपचारावर त्यांना नियंत्रित ठेवू शकतो. त्यामुळे हे किडनी फेल्युअर ही एंड स्टेज असते किडनीच्या आजाराची. दुर्दैवानं अनेक रुग्ण ह्या स्टेजमध्येच दवाखान्यात येतात किंवा डॉक्टरांना दाखवतात. त्यामुळे मग आपल्याला ते चालू केल्याशिवाय मग इलाज उरत नाही. परंतु डायलिसिस म्हणजे काय डेथ सेंटेन्स नाही. आज डायलिसिस टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झालेली आहे की 10-10, 15-15, 20-20 वर्ष लोक अतिशय ऍक्टिव्ह जीवन डायलिसिसवर जगतायत. त्यासाठी योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण डायलिसिसचे सुद्धा उपचार चालू ठेवले तरी सुद्धा ते खूप चांगलं लाईफस्टाईल जगू शकतात. निश्चितच. म्हणजे डॉक्टरांचं नीट ऐकलं आणि व्यवस्थित जर त्याप्रमाणे डायलिसिसची काळजी घेतली गेली तर डायलिसिस इज नॉट द बी ऑल आणि एंड ऑल. म्हणजे एंड होणं ह्याच्यात नाही, ह्याच्यात सुद्धा चांगलं आयुष्य जगता येऊ शकतं. हे निश्चितच दिलासाजनक आहे. सर, जेव्हा तुम्ही मधुमेहाचा जो दुष्परिणाम आहे, म्हणजे मधुमेहाचा किडनीवरील दुष्परिणामात सांगितलं की प्रोटीन लिकेज होत असतं, तर मग हे प्रोटीन लिकेज आपण अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होऊ शकतं का? काही इन्व्हेस्टिगेशन्स असतात का त्यासाठी? बरोबर. आता हे मधुमेह ज्या रुग्णांना आहे त्या रुग्णांनी काहीही त्रास नसताना देखील वर्षातून कमीत कमी एकदा त्यांच्या किडनीज बरोबर कार्य करतात की नाही हे तपासून पाहिलं पाहिजे. तर हे कसं तपासलं जातं? तर हे अतिशय साध्या, सोप्या आणि स्वस्त तपासण्यांद्वारे तपासलं जातं. त्यासाठी तुमची लघवीची तपासणी, ज्याला युरिन रूटीन टेस्ट म्हणतात, ब्लड प्रेशर आणि सिरम क्रियाटिनिन, ह्या 3 म्हणजे स्क्रीनिंग आहेत किडनीचा आजार आहे किंवा नाही हे माहीत करण्यासाठी. आणि वर्षातून एकदा ह्या टेस्ट करणं सहज शक्य आहे. कुठल्याही छोट्या दवाखान्यामध्ये, डिस्पेन्सरीपासून ते हॉस्पिटलमध्ये सर्व ठिकाणी ह्या टेस्ट उपलब्ध आहेत. त्यामुळे किडनीचा आजार अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये निदान केला जाऊ शकतो आणि ह्या स्टेजमध्ये उपचार सक्सेसफुल व्हायची शक्यता खूप जास्त असते. अनेक रुग्ण आयुष्यात कधीही डायलिसिसला जायची गरज पडत नाही जर ह्या योग्य वेळी उपचार सुरू झाले तर. निश्चितच सर. आणि जसं मधुमेहाचा वृक्कांवर परिणाम होत असतो तसा जीवनशैलीशी निगडीत अजून एक बिकट व्याधी म्हणजे हाय ब्लड प्रेशर, ह्याचा सुद्धा किडनीवर परिणाम होत असतो का सर?
अगदी बरोबर. तरी मधुमेह आणि ब्लड प्रेशर हे दोन म्हणजे किडनीसाठी अतिशय डॅमेजिंग दोन हे आजार आहेत. तर ब्लड प्रेशर हा एक दुसरा असा आजार आहे की ज्याच्याबद्दल खूप कमी जागरूकता आहे, ज्याचं डिटेक्शनचा रेट खूप कमी आहे. जरी माहिती झालं तरी सुद्धा ते नियंत्रणात असण्याचं प्रमाणसुद्धा खूप कमी आहे. आणि बऱ्याच वेळा हा आजार काहीही लक्षणं जाणवत नसल्यामुळं लोक त्या ट्रीटमेंटमध्ये हलगर्जीपणा करतात, बऱ्याचदा औषधं बंद करतात. आपल्याकडे साधारण शारीरिक त्रास किंवा ताप म्हणा किंवा वेदना होत नाहीत तोपर्यंत माणूस आजारी आहे असं लोकांना लोकांना समजणं फार अवघड असतं. परंतु उच्च रक्तदाब हे किडनी फेल्युअरचं दुसरं महत्त्वाचं नंबर 2 असं कारण आहे. त्यामुळं हा उच्च रक्तदाब जर व्यवस्थित नियंत्रणात ठेवला तर किडनीचा आजार होण्यापासून रोखला जाऊ शकतो आणि जर तो असेल तर तो पुढे जाण्यापासून निश्चित रोखला जाऊ शकतो. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. गोरखनाथ यांचा प्रश्न आहे सोलापूरवरून. नमस्कार गोरखनाथजी. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. गोरखनाथ बिशीकर सोलापूर येथून बोलत आहे. मॅडम हा बोला. हॅलो. हा बोला बोला. माझा असा प्रश्न आहे की एकाच किडनीवर माणूस किती वर्ष जगू शकतो? आणि माझा असा दुसरा प्रश्न आहे, रक्तपुरवठा व्यवस्थित रक्तपुरवठा होतो की नाही? हॅलो. काय दुसरा प्रश्न? माझा हॅलो. हा बोला. माझा दुसरा असा प्रश्न आहे की किडनीला रक्तपुरवठा किती वर्ष होतो? बरं, ठीक आहे. आज बघा ना, वर्ल्ड डॉक्टर्स डे आहे आणि त्याबरोबर वर्ल्ड फॅमिली डॉक्टर डे सुद्धा आहे. भारतातील गावागावांमध्ये फॅमिली डॉक्टर ही एक विशेष संकल्पना आहे आणि हा फक्त डॉक्टर नाहीये, तो एक फॅमिली मेंबर सुद्धा असतो. कारण अनेक वेळेला आपल्याला असं होतं ना की आपण फक्त फॅमिली डॉक्टरकडे गेलो कीच अर्धा आजार बरा झाल्यासारखं वाटतं, मन हलकं झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे कितीही स्पेशलिस्ट असले तरी तुम्हाला पहिलं फॅमिली डॉक्टर असणं हे फार गरजेचं असतं. सर, गोरखनाथ यांचा प्रश्न होता, त्या प्रश्नाला त्यांचे 2 प्रश्न होते, काय उत्तर द्याल त्यांना? हां, तर त्यांनी असं विचारलं आपल्याला की एका किडनीवर आपण किती काळ जगू शकतो आणि एका किडनीमुळं रक्त पुरवठा, शरीराला शुद्ध रक्त पुरवठा पुरेसा होईल की कसं. तर आता हे एक किडनी असण्याचं कारण काय आहे ह्यावर हे अवलंबून असतं. म्हणजे साधारण समजा जर तुम्हाला जन्मतःच एक किडनी कार्यरत असेल, एक किडनी काम करत नसेल, तर अशा रुग्णांमध्ये हे दुसरी किडनी सुद्धा डिफेक्टिव्ह असणं आणि पुढे चालून त्या किडनीमध्ये तो आजार काहीतरी उद्भवून आणि किडनी फेल्युअर व्हायची शक्यता जास्त असते. परंतु जर एक किडनी आपण डोनेट केलेली असेल, आपण डोनर असाल, समजा आई वडील मुलांना डोनेट करतात किंवा भाऊ बहिणीला वगैरे, अशा प्रकारे जर किडनी फेल्युअर झालेल्या रुग्णांना तुम्ही किडनी डोनेट केलेली असेल तर अशा रुग्णांमध्ये मात्र किडनी फेल्युअर व्हायची रिस्क खूपच कमी असते. अर्थातच ह्या डोनेशनच्या पूर्वी ह्या रुग्णांची अतिशय कसून तपासणी केली जाते की त्यांच्या दोन्ही किडनी व्यवस्थित कार्यरत आहेत की नाहीत. आणि जेव्हा डॉक्टरांची अशी खात्री पडते की ह्यांच्या दोन्ही किडनी कार्यरत आहेत आणि एक किडनी काढल्यामुळे ह्यांना स्वतःला काही शरीराला आजार किंवा इजा होणार नाही, किडनी फेल्युअर होणार नाही, अशी जेव्हा त्यांची खात्री पडते तेव्हाच अशी किडनी काढली जाते. त्यामुळं जेव्हा डोनेशन नंतरचं किडनी सिंगल किडनी स्टेटस असतं, ह्यामुळे किडनी फेल्युअरची रिस्क ही अतिशय निग्लिजिबल असते. निश्चितच. असा आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. गुंडू शिंदे प्रश्न विचारतायत कोल्हापूरवरून. आम्हाला गोळ्याचा आपली क्षमतेचा गोळ्या खाला की किडनीवर काय परिणाम होऊ शकतो का, हा प्रश्न विचारायचा आहे. कुठच्या औषधांचा, म्हणजे विशेषतः करून मला ह्याच्यात ऍड करायचं की वेदनाशामक औषधं अनेक वेळेला सहज घेतली जातात, तर ह्यांचा सुद्धा काही किडनीवर परिणाम होत असतो का? हो, अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे ह्यांनी की औषधांचा किडनीवर कसा परिणाम होतो. तर आपण बघा, आता आपण जे काही घटक आपल्या शरीरामध्ये घेतो, आपल्या जेवणातून घेतो, आपल्या औषधं घेतो किंवा काही पेय पितो, ह्या सगळ्यांचा निचरा हे शेवटी किडनीमधून होत असतो. त्यामुळं साधारणतः कुठलीही औषधं जर काही डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेली नसतील तर ती अवॉइडच केलेली बरी. आता आजकाल अजून नवीन नवीन संशोधनातून समोर येते आहे की केवळ वेदनाशामक औषधच नाही तर इतर सुद्धा अनेक औषधं जी कॉमनली आपल्याला काउंटरवर विदाऊट प्रिस्क्रिप्शन मिळतात, ॲसिडिटीसारखी औषधं आहेत, अँटीबायोटिक्स आहेत, ह्यांचा सुद्धा किडनीवर अपायकारक परिणाम होऊ शकतो. अर्थात जेव्हा ती लागतात तेव्हा योग्य मात्रेमध्ये, योग्य प्रमाणामध्ये ती डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसार आपण घेतली तर तसं होणार नाही. परंतु दुर्दैवानं बऱ्याचदा ही ओव्हर द काउंटर विदाऊट प्रिस्क्रिप्शन घेतले जातात आणि एस्पेशली वेदनाशामक औषधं त्यामध्ये नंबर 1 आहेत. कारण वेदनाशामक औषधं डेफिनेटली किडनीला टॉक्सिक असतात
आणि ती जनरली प्रत्येक माणसाने ज्यांना किडनीचा आजार आहे किंवा नाही आहे सुद्धा त्यांनी सुद्धा ती कमीत कमी प्रमाणात घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे आणि शक्यतोवर कुठलीही इतर औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. निश्चितच म्हणजे स्वास्थ्याची काळजी ही जरी आपली जबाबदारी असली तरीही आरोग्याशी जेव्हा औषधांचा संबंध येतो तेव्हा ती काळजी मात्र आपण डॉक्टरवर सोपवणं हे फार गरजेचं असतं. स्वतःचे डॉक्टर बनून जर आपण काही उपयोग केला त्याचा तर तो निश्चितच हानिकारक सुद्धा होऊ शकतो. हे आपण या निमित्ताने जागरूक राहिलं पाहिजे या विषयावर. सर, आपण आता बघितलं की मधुमेहाचा किडनीवर परिणाम होत असतो, उच्च रक्तदाबाचा परिणाम होत असतो. आता प्रश्न विचारल्याप्रमाणे विविध औषधांचा सुद्धा तुम्ही खुलासा केला की त्यांचा किडनीवर परिणाम होत असतो. मग हे नेमकी काय कारण असतात ज्याच्याने ही किडनीची कार्यामध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो? इतर काय कारण असतात? तर आता जसं आपण आता चर्चा केली की मधुमेह, उच्च रक्तदाब ही नंबर 1 ची कारण आहेत. वेदनाशामक औषधं आणि इतर किडनीला अपायकारक औषधं ही सुद्धा एक महत्त्वाचं कारण ठरत आहेत. वरचेवर वाढतंय ते प्रमाण. आता अजून काही महत्त्वाचे जे आजार आहेत किडनीचे, त्यामध्ये आपल्या भागामध्ये सर्वात महत्त्वाचा आजार म्हणजे किडनी स्टोन्स. तर किडनी स्टोन्सचा आजार बऱ्याचदा सुरुवातीला मायनर असतो, छोटे स्टोन्स असतात, ते पडतात, मग बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्या किडनी स्टोनमुळे कधी कधी तीव्र वेदना होतात. त्याच वेळी माणूस दवाखान्यात जातो, उपचार घेतो आणि मग त्यानंतर त्याबद्दल विसरून जातो. परंतु किडनी फेल्युअरचं प्रमाण किडनी स्टोनमुळे हे अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये स्पेशली त्याला स्टोन बेल्ट म्हणतात. तर ते खूप मोठं आहे. तर त्यासाठी ही काळजी घेतली पाहिजे की जे वारंवार स्टोन होणाऱ्या रुग्णांनी त्यांची कसून तपासणी केली पाहिजे की कशामुळे किडनी स्टोन्स वारंवार होत आहेत. बऱ्याच वेळा अशा रुग्णांमध्ये काहीतरी असा फॅक्टर आपल्याला आढळतो की तो करेक्टेबल असतो ट्रीटमेंटनी आणि त्यानंतर स्टोन फॉर्म व्हायचं बंद होऊ शकतं. त्याचबरोबर जरी काही त्रास नसेल तरी वर्षातून एकदा तरी कमीत कमी सोनोग्राफी आणि डॉक्टरांकडे जाऊन चेकअप केलं पाहिजे की किडनीचं काम बरोबर आहे की नाही. त्यामुळे किडनी स्टोन हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर ज्याला ग्लोमेरुलोनेफ्रायटिस किंवा लहान मुलांमध्ये जेव्हा किडनीच्या फिल्टर्सना सूज येते, बऱ्याचदा हे जे ग्लोमेरुलोनेफ्रायटिस असतात हे पूर्णतः उपचाराने बरे होणारे असतात आणि हे टोटली अवॉइडेबल कारण आहे किडनी फेल्युअरचं. तर ह्या आजारांचा योग्य वेळी उपचार आणि निदान आवश्यक आहे आणि जर असं झालं तर ते पूर्णपणे बरे होणारे आजार असतात. याशिवाय मग इतर काही कंजेनायटल किंवा जन्मतःच किडनीमध्ये काही डिफेक्ट्स असतात, असे काही रेअर आजार पण आहेत. परंतु हे आता आपण चर्चिलेले 4 ते 5 महत्त्वाचे किडनी फेल्युअरचे कारण आहेत आणि त्याचं योग्य प्रकारे उपचार आणि ट्रीटमेंट झाली पाहिजे. निश्चितच म्हणजे खडे आपण फक्त गळ्यात किंवा कानात घालणं फार चांगलं आहे, मात्र ते किडनीमध्ये बाळगणं अतिशय धोक्याचं आहे. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे डोंबिवलीवरनं. काशीनाथ होनराव प्रश्न विचारतायत. माझे 1 महिन्यापूर्वी हॅलो बोलू का? हा बोला. माझे 1 महिन्यापूर्वी प्रोस्टेटचं आणि स्टोनचं ऑपरेशन झालेलं आहे. तर काय काळजी घ्यायला पाहिजे आता पुन्हा होऊ नये? बरोबर. तर आता आपल्याला असा प्रश्न विचारला आहे की त्यांना प्रोस्टेटचा आजार होता आणि त्याबरोबरच किडनी स्टोनचा पण आजार होता. तर त्यांचं ऑपरेशन झालंय आणि त्याची काय काळजी आता त्यांनी घेतली पाहिजे? तर साधारणतः हे प्रोस्टेटचा त्रास जो असतो तर तो ऑपरेशन नंतर परत उद्भवायची शक्यता कमी असते. परंतु स्टोनचा जो आपण उपचार केलेला आहे तर त्यासाठी परत असं बघितलं पाहिजे की हे स्टोन परत होऊ नये म्हणून जे काही डॉक्टर्स इन्स्ट्रक्शन्स देतील किंवा औषधं देतील हे आपण बरोबर नियमितपणे चालू ठेवा. ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं पाण्याचं योग्य प्रमाणात सेवन करणे, त्याबरोबर मिठाच्या प्रमाणामध्ये नियंत्रण ठेवणे आहारातल्या आणि त्याचबरोबर पिरियॉडिकली म्हणजे साधारण 6 महिन्यानंतर म्हणा, वर्षभरानंतर म्हणा किडनीच्या सोनोग्राफीज करून डॉक्टरांना फॉलोअप ठेवणे की त्या छोटा स्टोन परत निर्माण व्हायची शक्यता दिसते का. कारण असं असेल तर बऱ्याचदा ते ऑपरेशन शिवायच मग आपल्याला औषध उपचारांनी पण त्याची ट्रीटमेंट होऊ शकते. निश्चित म्हणजे डॉक्टरांचा सल्ला तंतोतंत पाळणं, ह्या किडनी स्टोन्स पुन्हा पुन्हा होऊ नये ह्याच्यासाठी फार आवश्यक असतं. कारण असं म्हणतात ना की वन्स अ स्टोन ऑलवेज अ स्टोन, ही टेंडन्सी होत राहते का अनेक वेळा जर नाही पाळलं तर? ह्याचं कारण असं आहे, वन्स अ स्टोन ऑलवेज अ स्टोन, ह्याचं कारण असं आहे की बहुतेक वेळा अशा रुग्णांचं पूर्णपणे परीक्षण किंवा ज्याला डिटेल्ड इव्हॅल्युएशन म्हणतात हे असं होत नाही. वारंवार स्टोन होणाऱ्या रुग्णांमध्ये बऱ्याचदा आपल्याला काहीतरी आयडेंटिफायबल आणि ट्रीटेबल असा एखादा काहीतरी रिस्क फॅक्टर सापडू शकतो. परंतु त्यासाठी तज्ज्ञांकडून त्याची तपासणी होणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये लघवीमध्ये क्षारांचं प्रमाण किती आहे, त्याच्या रक्ताच्या केमिस्ट्रीजमध्ये काही बिघाड आहे का. कारण हे जर बिघाड असेल आणि तुम्ही कितीही ऑपरेशन्स एकामागून असे पेशंट असतात काय की एका वर्षामध्ये त्यांचे 10 ऑपरेशन्स झाले परंतु 11व्या वेळा स्टोन आला,
तर ह्या अशा रुग्णांमध्ये डेफिनेटली असा काहीतरी आपल्याला आयडेंटिफायबल रिस्क फॅक्टर सापडतो आणि त्यावेळी तो जर रिस्क फॅक्टर आपण ट्रीट केला तर तो स्टोन परत उद्भवत नाही. त्यामुळे अशा रुग्णांनी स्पेशली ज्यांना वारंवार स्टोन होत आहेत त्यांनी स्वतःचं डिटेल्ड परीक्षण किंवा इव्हॅल्युएशन तज्ज्ञांकडून करून घेणं खूप आवश्यक आहे. मला वाटतं ही किडनी स्टोन्स विषयी जागरूकता फार महत्त्वाची माहिती सरांनी दिलेली आहे. सर, आणि किडनीचे जे विविध विकार आहेत नेमके कोणकोणते विकार किडनीला होत असतात? आता आपण बघितल्याप्रमाणे डायबेटिक नेफ्रोपॅथी किंवा डायबिटीसमुळे होणारं किडनी डॅमेज, ब्लड प्रेशरमुळे होणारं किडनी डॅमेज, त्यामुळे स्टोनमुळे होणारं किडनी डॅमेज, प्रोस्टेटच्या ग्रंथीच्या वाढीमुळे होणारं किडनी डॅमेज, त्याचबरोबर वारंवार जर लघवीच्या मार्गामध्ये जंतुसंसर्ग होत असेल, ज्याला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणतो आपण, ते सुद्धा जर वारंवार होत असेल आणि पुरेसा त्याचं उपचार जर झाले नाहीत तर ते सुद्धा किडनीला डॅमेज व्हायचं किंवा किडनी खराब व्हायचं कारण ठरू शकतं. मग एखादं अक्यूट रिझन असू शकतं का किडनी डिसीजचं? हो, बरोबर आहे. आता किडनी फेल्युअर ज्याला आपण म्हणतो किंवा किडनी डॅमेज ज्याला म्हणतो त्याचे साधारण असे ब्रॉडली 2 कॅटेगरी असतात की जे टेम्पररीचं किडनी फेल्युअर किंवा ज्याला अक्यूट किडनी इंजुरी किंवा अक्यूट रिनल फेल्युअर असं म्हणतो, आणि क्रॉनिक किडनी डिसीज किंवा ज्याला दीर्घ मुदतीचं किंवा न बरं होणारं किडनी फेल्युअर असं म्हणतो. आता हे अक्यूट किडनी इंजुरी म्हणजे ज्याच्यामध्ये किडनी ही पूर्णपणे रिकवर होणार असते. त्याला जुलाबामुळं म्हणा, मलेरियामुळं म्हणा, डेंग्यू लेप्टोस्पायरोसिसमुळं म्हणा किंवा काही औषधांमुळे जेव्हा किडनी काम करायचं बंद करतात तेव्हा तात्पुरतं किडनी फेल्युअर त्याला म्हणतात. त्या काळामध्ये रुग्णाला डायलिसिस सुद्धा लागू शकतं, परंतु इव्हेंच्युअली त्यांची किडनी बरी होणार असते आणि ती बरी होते. दीर्घ मुदतीचा किडनीचा आजार किंवा ज्याला CKD म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये हे डायबिटीस, ब्लड प्रेशर, किडनी स्टोन आणि इतर कारणामुळे किडनीला डॅमेज होतं, हे जरी पूर्णपणे बरे होणार नसतील तरी सुद्धा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बहुतेक कंडिशन्समध्ये हे आजार योग्य औषध उपचारांनी नियंत्रित ठेवता येतात. आणि जर लवकरच्या स्टेजेसमध्ये म्हणजे स्टेज 1, 2, 3 मध्ये जर हा पेशंट आपल्याला सापडला किंवा त्याचं निदान झालं तर त्यांना स्टेज 4, 5 किंवा डायलिसिसवर जाण्यापासून आपण बरीच वर्षापर्यंत रोखू शकतो. निश्चितच, म्हणजे अक्यूट आणि क्रॉनिक असे 2 किडनी डिसीजेसचे प्रकार आहेत. नितीन पाटील यांचा सोलापूरवरून प्रश्न आलेला आहे. प्रश्न काय आहे तो पाहूया. नमस्कार डॉक्टर. माझं नाव नितीन पाटील बोलतोय सोलापूरला. माझं वय 32 इयर्स आहे. ऍक्च्युली मला डॉक्टरने हॉर्सशू किडनी आहे म्हणून सांगितलेलं आहे. लेफ्ट किडनी ऍज कम्पेअर टू राईट थोडी छोटी आहे असं सांगितलेलं आहे. मला तरी कुठला त्रास वगैरे नाहीये, पण ते डायलिसिस करताना अल्ट्रासाउंड सोनोग्राफी करताना त्यांना त्यांची फंक्शनिंग माहीत होत नाहीये बोलते. ते बोलले की तुम्हाला ऍडव्हान्स स्टेजची काय डाय घालून तुम्हाला टेस्ट करावं लागेल to know the exact functioning of the kidney. तर मला विचारायचं आहे काय इफेक्ट आणि सिम्पटम्स असतात, मला काय काळजी घ्यायला पाहिजे? बरोबर. तर नितीन पाटील यांचा प्रश्न असा आहे की त्यांना हॉर्सशू किडनी नावाचा आजार सांगितला गेलेला आहे सोनोग्राफीमध्ये. तर ही हॉर्सशू किडनी म्हणजे काय की किडनीच्या जन्मजात स्ट्रक्चर मधली जी ॲबनॉर्मॅलिटी आहे, तर ह्याच्यामध्ये काय असतं की साधारण 2 किडनी ज्या आपल्या सेपरेट असतात दोन्ही बाजूला पाठीच्या कण्याच्या, त्या खालच्या बाजूला फ्यूज होतात एकमेकांशी आणि त्या हॉर्सशू म्हणजे आपल्या नालीच्या घोड्याची नाल जशी असते तशा त्या दिसतात म्हणून त्याला हॉर्सशू असं म्हणतात. तर ह्या हॉर्सशू किडनीमध्ये कसं असतं की आता जरी हा किडनीचा स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटी असली तरी सुद्धा किडनीचं काम कसं आहे हे तपासणं आवश्यक असतं. जर किडनीचं काम व्यवस्थित असेल, ते आपल्याला सोप्या टेस्टनी लॅबोरेटरीमध्ये युरिन रुटीन आहे, ब्लड प्रेशर मेजरमेंट आहे आणि सिरम क्रिएटिनिन आहे, ह्या टेस्टने आपल्याला ते माहिती पडतं. आणि हे जर नॉर्मल असेल तर मात्र आपण अशी काळजी घेतली पाहिजे की आता दुसरे काही इन्सल्ट्स किडनीला होऊ नयेत. आता ही ॲबनॉर्मॅलिटी आहे स्ट्रक्चरची, मग त्याच्यामध्ये आपण काही पेन किलर्स म्हणा किंवा काही औषधं म्हणा किंवा इतर काही डॅमेज किडनीला करणाऱ्या गोष्टी आहेत त्या अटमोस्ट प्रिकॉशन घेतली पाहिजे की त्या आपण करू नयेत. आणि दुसरं म्हणजे वर्षातून एकदा साधारण आपल्याला किडनीच्या फंक्शनचं मॉनिटरिंग, तुम्हाला काहीही त्रास नसेल किंवा लक्षणं नसतील तरीही करत राहिलं पाहिजे. परंतु सुरुवातीला बेसलाईन हे बघितलं पाहिजे की हॉर्सशू जरी असलं तरी असं घाबरून द्यायचं कारण नाही, त्याचं फंक्शन काय आहे हे बघितलं पाहिजे तपासणा करून. ह्याचबरोबर कधी कधी ह्या हॉर्सशू बरोबर लघवीमध्ये इन्फेक्शन व्हायची रिस्क जास्त असते, तसं काही होत असेल तर त्यासाठी सुद्धा वेळेत तपास आणि उपचार करून आपण फॉलोअप मध्ये राहायला हवं. सर, आणि जसं तुम्ही आता म्हणालात की हॉर्सशू किडनी जरी असेल तरी त्याचं जर कार्य व्यवस्थित असेल तर काही काळजी घेतली तर आपण निश्चितच चांगलं आयुष्य काढू शकतो, काही त्रास होणार नाही. तसंच तुम्ही युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन बद्दल बोललात. अनेक वेळेला काय होतं, स्त्रियांमध्ये वारंवार युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होत असतात, तर ह्याच्यामुळे आपण काळजी काय घेतली पाहिजे आणि ह्याचा किडनीवर काय परिणाम असतो, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा, पुरुषांमध्ये जर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झालं तर ह्याची काय संभावना असते, काय सिग्निफिकन्स असतं? बरोबर. आता युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हा अतिशय कॉमन हा आजार आहे. म्हणजे साधारण
बऱ्याचशा स्त्रियांना हा आजार असतो आणि बऱ्याचदा त्याचं काय न्यूइसन्स किंवा उपद्रव ह्याशिवाय काय जास्त त्याचा आपल्या आरोग्यावर जास्त परिणाम लॉंग टर्ममध्ये होत नाही. परंतु जर ते वारंवार होत असेल, म्हणजे साधारण वर्षातून 3 किंवा 4 पेक्षा जास्ती तुम्हाला ते अटॅक्स येत असतील युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचे, म्हणजे लघवीमध्ये जळजळ होणं, वारंवार लघवीला जायला लागणं, लघवी करताना लघवीचा घाण वास येणं किंवा ताप येणं वारंवार, तर अशी जर लक्षणं वारंवार वर्षातून 3-4 पेक्षा जास्त वेळा होत असतील तर मग मात्र इव्हॅल्युएशन केलं पाहिजे की बाबा काही दुसरा रिस्क फॅक्टर आहे का वारंवार लघवीमध्ये इन्फेक्शन्स होत आहेत तर. कारण अशा वेळी तुमच्या किडनीमध्ये त्या इन्फेक्शनचा प्रसार होऊन वर त्या किडनीला डॅमेज व्हायची शक्यता असते. आता हे स्त्रियांमध्ये जेव्हा स्त्रिया साधारण 20 ते 40 ह्या वयोगटात असतात तेव्हा त्याचं युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे बऱ्यापैकी कॉमन असतं आणि योग्य उपचारांनी ते नियंत्रित होतं. जसं जसं वय वाढेल तसं हळूहळू हे प्रमाण कमी होत जातं. परंतु जर ते 40शी नंतर स्त्रियांमध्ये दिसायला लागलं किंवा 20 वर्षापेक्षा कमी वयामध्ये स्त्रियांमध्ये दिसायला लागलं तर मात्र आपल्याला त्या किडनीच्या रचनेमध्ये काही अबनॉर्मॅलिटी आहे का ह्यासाठी काही तपास करून बघायला लागतं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुरुषांमध्ये जर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स दिसू लागले तर मग मात्र आपल्याला बऱ्याचदा काहीतरी दुसरा स्ट्रक्चरल अबनॉर्मॅलिटी असायची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे त्यांची सोनोग्राफी म्हणा, CT स्कॅन म्हणा, ह्या टेस्ट त्यांना करून घ्यायची शक्यता स्त्रियांपेक्षा जास्ती असते. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे, हिंगोलीवरून प्रश्न विचारतायत ईश्वर काकडेजी. नमस्कार. अच्छा, काही कारणांमुळे हा फोन आपण घेऊ शकत नाही. सर, मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की जेव्हा आपण म्हणाल की किडनीचे विकार अक्यूट आणि क्रोनिक दीर्घकालीन मुदतीचे जे किडनीचे विकार आहेत ह्याची नेमकी कारणं काय आहेत आणि ह्याचे काही साईन्स सिम्पटम्स असू शकतात का, लक्षणं दिसू शकतात का? हां, दीर्घ मुदतीचा किडनीचा आजार किंवा ज्याला आपण क्रॉनिक किडनी डिसीज किंवा CKD असं म्हणतो, तर ह्याची कारणं आपण मगाशी आपण ज्याप्रमाणे पाहिली त्याप्रमाणे नंबर 1 डायबिटीस, ब्लड प्रेशर, त्या फिल्टर्स लाईनरी सूज किंवा ज्याला ग्लोमेरुलोनेफ्रायटिस म्हणतो, स्टोन डिसीज, विविध औषधांमुळे होणारे किडनीचे आजार, जन्मतःच किडनीच्या रचनेमध्ये काही बिघाड असणं, तर अशा प्रकारचे अनेक कारणं CKDची असू शकतात आणि ह्या प्रत्येक कारणानुसार त्याच्या उपचारामध्ये सुद्धा फरक असतो. तर आता हे किडनीची लक्षणं दिसतात का तुमच्या? आता समजा ब्लड प्रेशर आणि डायबिटीस आहे एखाद्या रुग्णाला, तो जर म्हटलं की नाही मला काही लक्षणं नाही आहेत, मला सूज नाहीये, मला लघवी बरोबर होते, तर कशासाठी टेस्ट करायचं असं जर म्हणाल तर ते अतिशय चूक आहे. कारण बहुतेक पेशंट्समध्ये लवकरच्या स्टेजेसमध्ये स्टेज 1, 2, 3 आणि इव्हन 4 मध्ये सुद्धा काहीही रुग्णाला लक्षणं दिसत नाहीत आणि हे किडनीचा आजार तुम्हाला समजणारच नाही जर तुम्ही तुमच्या तपासण्या करून घेतल्या नाहीत, लघवीची तपासणी, रक्ताची तपासणी आणि तुमच्या डॉक्टरांना जर व्हिजिट केलं नाही तर. त्यामुळे सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये, आणि दुर्दैवाने ह्याच स्टेजेस आहेत की ज्याच्यामध्ये आपण त्या आजाराच्या बद्दल काहीतरी करू शकतो ट्रीटमेंटने. म्हणजे जर तुम्ही लवकर डिटेक्ट झालात तर तुम्हाला डायलिसिसवर जाण्यापासून रोखलं जाऊ शकतं. परंतु जर तुम्ही स्टेज 4 किंवा 5 मध्ये आलात डॉक्टरांकडे तर बऱ्याच वेळा मग त्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय उरत नाही. त्यामुळं तपासण्या करणं ह्याशिवाय दुसरं आपल्याकडे लक्षणं असतात, परंतु ते काय प्रत्येक पेशंट्समध्ये दिसतीलच असं नाही. लघवी कमी होणं हे अतिशय शेवटच्या स्टेजचं लक्षण आहे. बऱ्याचदा सुरुवातीच्या स्टेजमध्ये लघवी वाढू सुद्धा शकते. सूज येणं हे सुद्धा काही प्रत्येक पेशंटमध्ये दिसत नाही आणि अगदी शेवटच्या स्टेजेसमध्ये दिसायला लागतं. त्यामुळे लक्षणं असतात परंतु ती बहुतेक वेळा शेवटच्या स्टेजेसमध्ये येतात, जसं सूज येणं, लघवी कमी होणं, दम लागणं, रक्त कमी होणं, उच्च रक्तदाब खूप वाढणं किंवा शुद्ध हरपणं, ही सगळी अतिशय शेवटच्या स्टेजेसची लक्षणं आहेत आणि त्या लक्षणांची वाट न बघता आपण सुरुवातीलाच काळजी घेऊन तपासण्या आणि डॉक्टरांना व्हिजिट केलं पाहिजे. निश्चित. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जे म्हणतात ते किडनी विकारांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतं. वर्ल्ड फॅमिली डॉक्टर्स डेच्या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं की फॅमिली डॉक्टर आहे ना हा वैद्यकीय सेवेचा कणा आहे. अनेक वेळेला आपल्याला वाटतं की डॉक्टरकडे जाणं, आम्ही तर छान स्वस्त आहे, कशाला जायला पाहिजे. मात्र फॅमिली डॉक्टरचं महत्त्व ह्याच्यात आहे की त्याला माहिती आहे की तुमच्यासाठी नॉर्मल काय आहे, म्हणून जरा जरी लक्षण दिसलं तरी तो आजार हा पटकन डिटेक्ट करू शकतो. त्यामुळे फॅमिली डॉक्टरचं महत्त्व हे आजच्या वैद्यकीय सेवेमध्ये अनन्यसाधारण आहे. आपण जेव्हा किडनीच्या आजारांविषयी जाणून घेतली, आपण विविध कारणं जाणून घेतली, सर मला नेमकं सांगा ही आपण टाळू कसे शकतो? हाऊ डज वन प्रिव्हेंट इट? बरोबर. आता प्रिव्हेन्शन ऑफ किडनी डिसीज म्हणजे हे शेवटी येतं की तुम्हाला डायबिटीस आणि मधुमेह होण्यापासून रोखणं खूप आवश्यक आहे आणि बऱ्याचदा हे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असतात. म्हणजे आता हे आपल्या समाजामध्ये साधारण आपल्या खाण्याच्या ज्या सवयी आहेत, त्यानंतर आपल्या ज्या आरोग्याच्या कल्पना आहेत
की बाबा पोट सुटणं म्हणजे चांगलं आरोग्य असणं. तर म्हणजे ह्या आपल्या बरेचसे गैरसमज आहेत आपल्या आहाराबद्दल किंवा आपल्या जनरलीच हेल्थबद्दल आपल्या ज्या चुकीच्या धारणा आहेत त्या आपण बदलायला हव्यात, की आपला आहार कसा काय जास्तीत जास्त निरोगी राहील. तर त्यामध्ये अतिरिक्त मीठ नको, अतिरिक्त शर्करा नको, अतिरिक्त तेल नको. तर हे आपल्याला कसं अवॉइड करता येईल त्यासाठी आपल्याला स्वयंपाकघरातून तुमच्या सुरुवात करावी लागेल. मीठ हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे की ज्याचं डायरेक्टली रिलेशन आहे ब्लड प्रेशरशी आणि किडनीच्या आजाराशी. तर अशा काही ज्या पॉप्युलेशन्स आहेत की ज्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण अतिशय नगण्य आहे, अशा काही आदिवासी जमाती आहेत किंवा अशा काही लोक त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर आणि मधुमेह हे आजार अस्तित्वात नाहीत. तर त्यामुळं हे आजार सर्वच आजार म्हणजे हे ब्लड प्रेशर आणि मधुमेह आणि त्यातून उद्भवणारा किडनी डिसीज हे एक ॲक्च्युअली लाईफस्टाईल डिसीजेस ज्याला म्हणता येईल किंवा आपल्या जीवनशैलीच्या ह्याच्यातून उद्भवलेले आजार आहेत. त्यामुळे आपण तिथे सुरुवात केली तर आपल्याला डेफिनेटली किडनी डिसीज प्रिव्हेन्शन शक्य आहे. त्याचबरोबर मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की जरी कुठलाही किडनीचा आजार नसला तरीसुद्धा जे ओव्हर द काउंटर मेडिसिन्स आहेत हा एक दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रिव्हेंटेबल आणि ज्याच्यामध्ये जे सहज शक्य आहे की तुम्ही विनाकारण कुठलीही औषधं घेऊ नका. लागेल तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या. पेनकिलर औषधं टाळाच, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आता बाकीच्या आहारामधले जे घटक असतात साधारण चरबीचे किंवा सॅच्युरेटेड फॅट्स आहेत आणि जे कॅलरी डेन्स फूड आहेत प्रोसेस फूड आहेत. त्या प्रोसेस फूडमध्ये इट इज पॅक्ड विथ साल्ट, शुगर आणि फॅट. तर हे साल्ट, शुगर, फॅट हे आता हे आपल्या मानवजातीचे सगळ्यात मोठे 3 मोठे शत्रू म्हणूनच आपल्याला समोर उभे आहेत आणि आपल्याला त्याची फारच कमी जाण आत्ता तरी आपल्या समाजामध्ये आहे. आपल्याला अवेअरनेस खूप कमी आहे ह्याबद्दल. त्यामुळे हे आहारामधले बदल आहेत हे आपल्या घरातच सुरू झाले पाहिजेत. कारण तुम्ही जे करणार तेच तुमची मुलं शिकणार. तुम्ही आई जे करणार घरामध्ये तेच ती खाणार. आणि ह्या सवयी जर लहानपणी लागल्या मुलांना की बाबा हे ठराविक मर्यादेच्या पलीकडे मीठ खाणं नकोच, साखर खाणं नकोच, तेल खाणं नकोच, तर आपोआपच एक नवीन सुदृढ पिढी आपण निर्माण करू शकू ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर आणि डायबिटीज तर होईलच प्रिव्हेंट, परंतु त्यानंतर किडनी फेल्युअर सुद्धा त्यामध्ये प्रिव्हेन्शन होऊ शकेल. म्हणजे एक सुदृढ सशक्त नागरिक आणि पुढची पिढी निर्माण करण्यासाठी घरातल्या गृहलक्ष्मीने सुद्धा अनेक वेळेला काळजी घेतली पाहिजे आहारामधली. विशेष करून किडनी डिसीज जर आपल्याला प्रिव्हेंट करायचं असेल किंवा जीवनशैलीशी निगडीत इतरही अनेक जे आजार आहेत ते जर आपल्याला प्रिव्हेंट करायचे असेल, टाळायचे असेल तर त्याची सुरुवात होईल आपल्याच स्वयंपाकघरातून. सर, आपण जेव्हा क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे दीर्घकालीन जे किडनीचे विकार आहेत त्यांची कारणं आणि त्यांची ओळख करून घेतली, तसं एंड स्टेज किडनी डिसीज नेमकं काय आहे ते? एंड स्टेज किडनी डिसीज किंवा ज्याला किडनी फेल्युअर म्हणतात. आता मगाशी मी सांगितलं की क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे काय डायलिसिस नाही. प्रत्येक वेळी क्रॉनिक किडनी डिसीजच्या पायऱ्या असतात, स्टेप्स असतात, स्टेजेस असतात 1 to 5. म्हणजे जेव्हा तुमच्या किडनीचं काम 15% कमीवर येतं त्यावेळी त्याला स्टेज 5 क्रॉनिक किडनी डिसीज असं संबोधलं जातं. आणि बऱ्याचशा रुग्णांना ह्या स्टेजमध्ये जेव्हा काही दिवस जातात तेव्हा डायलिसिसची गरज लागते किंवा किडनीचं जे काम असतं रक्त शुद्धीकरणाचं किंवा क्षारावर नियंत्रणाचं, पाण्याचा निचरा करण्याचं किंवा इतर जी महत्त्वाची कार्य आहेत ही जेव्हा ती बरोबर होऊ शकत नाहीत आणि त्यातून मग कॉम्प्लिकेशन्स किंवा लक्षणं दिसायला लागतात, अशा वेळी त्या रुग्णाला एंड स्टेज रिनल डिसीज असं म्हणतात आणि त्याला त्यावेळी डायलिसिसची गरज लागते. तर ही किडनीच्या आजाराची शेवटची पायरी आहे. अच्छा, मग ह्याच्यामध्ये काय आपल्याला ट्रीटमेंट करू शकतो? आता एंड स्टेज रिनल डिसीज जेव्हा एखाद्या रुग्णाला होतो तेव्हा त्याच्या समोर साधारण 3 ऑप्शन्स असतात ट्रीटमेंटचे. त्यामध्ये डायलिसिस हा एक ऑप्शन असतो आणि त्या डायलिसिसचे 2 प्रकार असतात. हिमोडायलिसिस किंवा ज्याला रक्ताचं डायलिसिस म्हणतात आणि पेरिटोनियल डायलिसिस किंवा ज्याला एक रक्त बाहेर न काढता केलं जाणारं डायलिसिस असतं पोटामार्फत, त्याला पेरिटोनियल डायलिसिस असं म्हणतात. आणि तिसरा आणि सगळ्यात यशस्वी असणारा ह्याचा उपचार म्हणजे किडनी प्रत्यारोपण किंवा किडनी ट्रान्सप्लांट. तर किडनी ट्रान्सप्लांट, हिमोडायलिसिस आणि पेरिटोनियल डायलिसिस असे 3 ऑप्शन्स एंड स्टेज रिनल डिसीजमध्ये पेशंट्सना असतात. आणि डायलिसिस म्हणजे डेथ सेंटेन्स हे 20-25 वर्षापूर्वीचा कन्सेप्ट आहे. आता इतक्या टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती झालेली आहे डायलिसिसच्या सुद्धा आणि ट्रान्सप्लांटच्या सुद्धा की ह्या डायलिसिसवर असणारे रुग्ण तुम्हाला सहजासहजी ओळखू सुद्धा येणार नाहीत बाहेर. तितकं ते स्वतःचं आयुष्य नॉर्मली जगू शकतायत आणि ॲक्टिव्हली लीड करतायत लाईफ. त्यामुळं एंड स्टेज रिनल डिसीज म्हणजे काही डेथ सेंटेन्स नाही. अतिशय इफिशियंट त्याला ट्रीटमेंट आता आज अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही त्या एंड स्टेज रिनल फेल्युअर झालं म्हणून घाबरून किंवा निराश होऊन जायची अजिबातच गरज नाही. आणि मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि ते जर आपण अंगीकारले तर आपल्याला एक चांगलं यशस्वी सेकंड इनिंग सुद्धा आपण हे करू शकतो. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. स्वाती वाघ प्रश्न विचारतायत बदलापूरवरून. नमस्कार स्वाती ताई, बोला. नमस्कार मॅडम.
तुम्हाला माझा नमस्कार आहे आणि डॉक्टरांना पण. मला असा प्रश्न विचारायचा आहे की माझ्या मिस्टरांना, माझे मिस्टर सैनिक मध्ये होते, आतापर्यंत मिलिटरी मध्ये होते. त्यांना डायबिटीज आहे आता आणि त्यांच्या कंट्रोलमध्ये अजिबात नसतो डायबिटीज. ते पथ्य पाळायला काटकुसर करतात. आणि आम्ही मानव कल्याण मध्ये, डोंबिवलीच्या मानव कल्याण मध्ये गेलो होतो. त्यावेळेला डॉक्टरांनी असं स्पष्ट म्हणाले की आतापर्यंत त्यांनी लढाई मिलिटरीमध्ये केली, आता ते जीवनाची लढाई करतात आहे. तर आता किडनी हा आजार, किडनीवर ह्या आजाराचा परिणाम किडनीवर होऊ नये याच्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी? बरोबर. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आयुष्यभर त्यांनी मिलिटरीमध्ये लढाई केली, आता ते डायबिटीसशी लढतायत. पण दुर्दैवाने हे अनेक भारतीयांसाठी बरोबर आहे, जवळपास प्रत्येक दुसरा भारतीय ब्लड प्रेशरने आणि दर चौथा भारतीय मधुमेहाने ग्रस्त आहे. त्यामुळे खूप म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर अपर्णांनी की हे राजधानी झालं आहे आपण भारत म्हणजे डायबिटीस आणि ब्लड प्रेशरची. तर हे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे नंबर 1 कारण किडनी फेल्युअरचं आहे. त्यामुळे जर तो अनकंट्रोल असेल, मग तो मधुमेह असो की रक्तदाब, हे किडनी फेल्युअरचं कारण बनणार उद्या. त्यामुळं आपण डायबिटीस कुठल्याही परिस्थितीमध्ये नियंत्रणात आणणं खूप आवश्यक आहे आणि ते काही अवघड किंवा अशक्य अजिबात नाही. आणि त्यासाठी काय खूप महाग औषधं लागतील किंवा खूप महाग उपचार लागतील असंही नाही. अतिशय स्वस्त उपचाराद्वारे सुद्धा तो डायबिटीस आणि मधुमेह आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात आणलं जाऊ शकतं. आणि प्रत्येक डायबिटीस असलेल्या रुग्णाला किडनी फेल्युअर होईलच असं नाही. जर तुम्ही डायबिटीस नियंत्रणात ठेवला तर तुम्हाला आयुष्यात कधीही किडनीचा प्रॉब्लेम येणार देखील नाही. निश्चितच. आणि मधुमेहाला जर जिंकायचं असेल तर पथ्य पाळणं आणि नियमित व्यायाम करणं ह्याच्यासारखं दुसरं औषध नाही, हे मात्र आवर्जून सांगायलाच हवं. सर, आपण जेव्हा सांगितलं की एंड स्टेज किडनी डिसीजसाठी डायलिसिस हे एक ऑप्शन असतं, नेमकं डायलिसिस विषयी काय सांगू शकता तुम्ही अजून? तर डायलिसिस म्हणजे काय? तर डायलिसिस म्हणजे कृत्रिमरित्या रक्ताचं शुद्धीकरण करणे. जसं मगाशी आपण किडनीच्या कार्य समजावून घेताना पाहिलं की उत्सर्जन हे किडनीचं महत्त्वाचं, किंवा एक्सक्रिशन किंवा जे शरीरातील टाकाऊ घटक आहेत, अतिरिक्त क्षार आहेत, अतिरिक्त पाणी आहे, हे बाहेर टाकणं जेव्हा किडनीचं काम असतं. जेव्हा किडनी काम करत नाही तेव्हा हे सगळे पदार्थ शरीरामध्ये साचायला लागतात आणि तेव्हा हे काढण्याचं काम आपण डायलिसिसद्वारे करतो. तर ते कसं करतो? तर पेशंटच्या शरीरामधून आपण ते अशुद्ध रक्त घेतो, ते वेगळ्या ट्युबिंग्सद्वारे आपण एका फिल्टरमध्ये आणतो आणि त्या फिल्टरमध्ये मग त्या रक्तावर प्रक्रिया केली जाते. त्यातले टाकाऊ घटक, त्यातील अतिरिक्त पाणी, अतिरिक्त क्षार बाजूला केले जातात आणि जे शुद्ध रक्त असतं ते रुग्णाला परत केलं जातं. तर ह्याला म्हणतात हिमोडायलिसिस. असंच दुसरं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पोटाचं डायलिसिस किंवा पेरिटोनियल डायलिसिस देखील आहे. त्यामध्ये पोटामध्ये आपण एक ठराविक अमाऊंट आणि नोन कॉन्सन्ट्रेशन असलेलं एक पाणी टाकतो, ज्याला आपण डायलिसेट फ्लुइड म्हणतो, आणि ते 6 ते 6 तास त्या ठिकाणी ठेवून नंतर बाहेर काढतो, जेणेकरून रक्तामधील अशुद्ध घटक सगळे त्याद्वारे बाहेर पडतात. तर अशा प्रकारे हे डायलिसिस असतं. साधारणतः हिमोडायलिसिस हे आठवड्यातून 2 ते 3 वेळा करायला लागतं. त्याचा 4 तासाचा कालावधी असतो. तर साधारण 8 ते 12 तास दर आठवड्याला असं आपल्याला डायलिसिस करायला लागतं. निश्चित सर. आणि किडनीचं प्रत्यारोपण याविषयी काय सांगाल तुम्ही? किडनी प्रत्यारोपण किंवा किडनी ट्रान्सप्लांट आपण ज्याला म्हणतो, तर हे किडनी ट्रान्सप्लांट हा किडनी फेल्युअरचा सगळ्यात चांगला उपचार समजला जातो. आता किडनी ट्रान्सप्लांट म्हटलं की बऱ्याचदा आपल्याला वाटतं की अरे बापरे, हे तर खूपच कॉस्टली असेल किंवा हे तर आपण अफोर्डच नाही करू शकणार. परंतु तुम्ही जर कंपॅरिझन केलं डायलिसिस, हिमोडायलिसिस म्हणा किंवा पेरिटोनियल डायलिसिस म्हणा आणि किडनी ट्रान्सप्लांट, तर कॉस्ट इफेक्टिव्हनेस ज्याला आपण म्हणतो की तुम्ही जेवढे पैसे खर्च करतायत आणि त्या पैशाच्या आपल्याला जो मोबदला आपल्याला आरोग्याच्या ह्याच्यामध्ये बघायला मिळतो तो सगळ्यात जास्त ट्रान्सप्लांटमध्ये आहे. कारण ट्रान्सप्लांट केल्यानंतर तुम्ही जवळपास नॉर्मल आयुष्य जगू शकता. तुम्ही तुमच्या कामाला जॉईन करू शकता, तुम्ही त्यानंतर लग्न करू शकता, तुम्हाला मुलं होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही ॲज गुड ॲज नॉर्मल लाईफ लीड करू शकता ट्रान्सप्लांट नंतर, जे बऱ्याचदा मर्यादा येतात डायलिसिसवर असताना. त्यामुळे किडनी ट्रान्सप्लांट हा किडनी फेल्युअरचा सर्वाधिक चांगला किंवा पहिल्या पसंतीचा उपचार समजला जातो. निश्चित. आपल्या सर बँगलोरवरून प्रश्न आलेला आहे. रजनी पडवणकर प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार. नमस्कार दोघांनाही माझा नमस्कार. मी रजनी पडवणकर बँगलोरहून बोलते. माझा प्रश्न असा आहे, उजवी किडनी बरोबर आहे आणि डावी किडनी लहान आहे, तर त्याचा शरीरावर काही परिणाम होऊ शकतो का? धन्यवाद. निश्चितच. थोडक्यात काय उत्तर द्याल?
आपण मगाशी जे हॉर्सशू किडनीच्या बाबत सांगितलं तेच ह्या बाबत बरंच अप्लिकेबल आहे की किडनीचं फंक्शन कसं आहे उरलेल्या ह्यावर बरंच त्यांचं डिपेंड करतं. जर किडनीचं फंक्शन दुसऱ्या किडनी बरोबर कम्पेन्सेट करत असेल, छोट्या किडनीचं फंक्शन, त्याच्यामध्ये लघवीमध्ये प्रोटीन्स नसतील, त्यांचं क्रिएटिनिन नॉर्मल असेल, ब्लड प्रेशर नॉर्मल असेल, तर किडनी फेल्युअरचा धोका अतिशय कमी असतो. परंतु तुम्हाला मॉनिटरिंग पिरियॉडिकली करणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर जर ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस इतर काही रिस्क फॅक्टर असेल तर तो कंट्रोलमध्ये ठेवणं पण खूप आवश्यक. तुम्ही म्हणाल की एंड स्टेज किडनी डिसीजसाठी किडनी ट्रान्सप्लांट, किडनी प्रत्यारोपण हा उत्तम उपाय आहे, पण नेमकं हे डोनेशन, अवयवदान हे नेमकं कोण करू शकतं? तर आता हे डोनर्स बहुतेक वेळा भारतामध्ये बऱ्याचदा ते फॅमिलीमध्ये असतात. म्हणजे साधारण आई वडील आहेत किंवा लहान मुलांच्या बाबतीमध्ये आजी आजोबा आहेत किंवा भाऊ बहीण आहेत किंवा नवरा बायको एकमेकांना. तर अशा प्रकारे डोनर आपल्या फॅमिलीमधून आपल्याला मिळतो. त्यांचा रक्तगट शक्यतो जुळलेला असायला लागतो आणि त्यानंतर ह्या डोनरची अतिशय कसून तपासणी केली जाते की बाबा ह्या त्याच्या दोन्ही किडनी बरोबर काम करतायत की नाही आणि ही किडनी एक काढल्यानंतर त्याला स्वतःला काही त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही ना, ह्याबाबत खात्री झाल्यानंतर आपण किडनी डोनेट करू शकतो. आणि नेमका या किडनी ट्रान्सप्लांट डोनेशनचा खर्च किती असतो? तर आता हे प्रत्येक हॉस्पिटल गणिक त्याचा खर्च वेगवेगळा असतो, साधारण 3 लाखापासून ते 5 लाखापर्यंत. परंतु आता बऱ्याचदा शासकीय रुग्णालयांमध्ये राजीव गांधी स्कीम किंवा इतर योजनांमार्फत अतिशय कमी दरांमध्ये सुद्धा प्रत्यारोपण उपलब्ध आहे. किडनीच्या आजारांविषयी अशीच आपण चर्चा करत राहताना आता वेळ झालेली आजच्या आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला सुद्धा किडनीच्या आजारांशीच संबंधित आहे. किडनीचे आजार असे टाळता येऊ शकतील. मधुमेह आणि ब्लड प्रेशर संतुलित ठेवावं. गरज नसताना वेदनाशामक औषधं घेऊ नयेत. त्रास देत नसतील तर किडनी स्टोन यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. भाजी, फळं यांसारखे नैसर्गिक पदार्थ आहारात समावेश करावा. तळलेले, प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत. नियमित व्यायाम करावा आणि वजन नियंत्रणात ठेवावे. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर तुकाराम जमाले यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता आम्ही दाखवत आहोत, तो तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्या. डॉक्टर तुकाराम जमाले, मूत्रपिंडशास्त्र विभाग, KEM हॉस्पिटल, परळ, मुंबई 400012. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 022 2410 7405 9167 460 362. ईमेल tukaramjamale@yahoo.co.in, infonephrology@kem.edu. याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रक्षेपण आज रात्री 11 वाजता आणि उद्या पहाटे सकाळी 4:30 वाजता तुम्ही हाच कार्यक्रम पुन्हा बघू शकता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय तुम्हाला जर आम्हाला अभिप्राय कळवायचा असेल तर आम्हाला संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे, फेसबुक आणि सखी सह्याद्री www.facebook/sakhisahyadri.dd. ईमेल sakhisahyadri@gmail.com. किडनी ट्रान्सप्लांट विषयी आपण ऑर्गन डोनर्स विषयी जाणून घेतलं, पण समजा हे फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांचा ब्लड ग्रुप मॅच होत नसेल तर काय काळजी घेतली पाहिजे? मग ब्लड ग्रुप मॅच होत नसेल तरी सुद्धा किडनी ट्रान्सप्लांट अशा वेळी सुद्धा शक्य असतं, ज्याला 2 पर्याय आहेत. एक तर स्वॅप ट्रान्सप्लांट, म्हणजे तुमच्या रक्तगटाशी जुळता दुसरा फॅमिलीमधला डोनर ज्याला तुम्ही द्या आणि त्यांचं तुम्ही घ्या, ह्याला स्वॅप ट्रान्सप्लांट म्हणतात. आणि दुसरं म्हणजे याला ABO इनकॉम्पॅटेबल किंवा ABO ब्लड ग्रुप जुळत नसताना देखील किडनी ट्रान्सप्लांट आता नवीन औषधांमुळे वगैरे शक्य झालेलं आहे. तर हे एक दुसरं ऑप्शन त्यामध्ये आहे. त्यामुळे जरी रक्तगट मॅचिंग नसेल तरी सुद्धा हे 2 पर्याय आपल्या पुढे उपलब्ध असतात. आणि कॅडावर किडनी ट्रान्सप्लांट काय असतं? कॅडावर किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे जेव्हा मेंदू मृत व्यक्ती किंवा ज्याला ब्रेन स्टेम डेथ म्हणतो किंवा ज्यांना ॲक्सिडेंट किंवा इतर काही दुर्घटनांमध्ये जेव्हा मेंदू मृत होतो व्यक्तीचा, जेव्हा त्याचा श्वास पूर्णपणे कृत्रिम यंत्रणावर अवलंबून असतो आणि मेंदू मृत असतो, अशा वेळी ते रुग्ण जी आपली किडनी डोनेट करू शकतात. तर ह्यासाठी फार जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे. जर अशा रुग्णांनी किंवा अशा रुग्णांच्या फॅमिलींनी जर इनिशिएटिव्ह घेतला, आता सुदैवानं त्याच्याबद्दल जागरूकता वाढते आणि ह्याचं प्रमाण देखील वाढतंय, तर बऱ्याचशा एंड स्टेज रिनल डिसीज रुग्णांना एक नवी संजीवनी मिळू शकेल. आणि ह्याबाबत जागरूकता जनरल पॉप्युलेशनमध्ये, लोकसंख्येमध्ये होणं खूप आवश्यक आहे. निश्चितच सर. आणि ह्या एंड स्टेज किडनी डिसीज आहे किंवा किडनी डिसीजमध्ये डाएटमध्ये प्रॅक्टिकल मॉडिफिकेशन्स काय करावे, थोडक्यात काय सांगाल?
एंड स्टेज रिनल डिसीजमध्ये मीठ आणि पाण्यावर नियंत्रण करणं खूप आवश्यक असतं. तुमचं डायलिसिसच्या वजन किती वाढतं त्यानुसार त्यामध्ये प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. त्याचबरोबर अतिरिक्त मीठ असलेले पदार्थ जे प्रोसेस असतात ते अतिशय बंद करून डाएटमधले बंद केले पाहिजेत आणि मग त्यानुसार प्रोटीन्स आणि कॅलरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कमी जास्त करायला लागतात. आणि जाता जाता आमच्या दर्शकांना काय संदेश द्याल? तर आज महत्त्वाचा संदेश असा आहे की आपल्याला किडनी आजार टाळता कसे येतील त्यासाठी तुम्हाला एक आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा स्वीकार करावा लागेल जी तुमच्या स्वयंपाकघरात सुरू व्हायला हवी. त्याचबरोबर जर तुम्हाला मधुमेह आणि उच्च रक्तदाब असेल किंवा किडनी स्टोन यासारखे किडनीचे आजार असतील तर त्यावर योग्य ती देखरेख केली पाहिजे, त्याच्याबद्दल मॉनिटरिंग केली पाहिजे आणि त्याचे उपचार योग्य वेळे आणि योग्य तसे झाले पाहिजेत जेणेकरून किडनी फेल होणार नाहीत आणि तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकाल. निश्चितच. जग उजियारा छाये मन का अंधेरा जाए, किरणों की रानी गाये जागो. खरोखरच या अंधकाराला दूर करतो तो जागरूकतेचं ज्ञान. आज किडनीच्या विविध आजारांविषयी आपण माहिती घेतली, किडनी ट्रान्सप्लांट आणि डायलिसिस याविषयी सुद्धा माहिती घेतली आणि जागरूकता निर्माण झाली. निश्चितच आपल्या सर्वांना या कार्यक्रमाचा लाभ झाला असेल अशी मी आशा व्यक्त करते. आणि डॉक्टर तुकाराम जमाले, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन आणि सखी सह्याद्रीतर्फे तुमचे मनःपूर्वक आभार.